इनपुट टॅक्स क्रेडिट्सचा. पहिले हे लक्षात घ्या की इनपुट किती प्रकारचे. जर का जे काय परचेस केलं जातं, जे परचेस केलं जातं एखादं प्रोडक्शन युनिट जर असेल, मॅन्युफॅक्चरिंग युनिट जर असेल, तर त्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांना इनपुट्स लागतात. म्हणजे इथे काय होईल, इनपुट्समध्ये काय असतं की जसं इनपुट ए आहे, बी आहे, सी आहे, हे 3 वापरले जातील. ए, बी आणि सी हे 3 वापरले जातील आणि ह्यातनं आउटपुट समजा डी बनलं. तर डी बनवण्याकरता जर ए बी सी लागतात तर ह्याला इनपुट म्हटलं जाईल. आता हे ए बी सीचं प्रोडक्शन जे होईल ते कशाने होईल, काहीतरी मशिनरी असेल त्या मशिनरीमध्ये होईल. तर मशिनरी, फर्निचर हे कॅपिटल गुड्स आहे. कम्प्युटर हे कॅपिटल गुड्स आहे. आता ज्यावेळेस मशिनरी वगैरे रिपेअरिंग केली जाते त्यावेळेस ती रिपेअरिंग करायला सर्व्हिस घेतली जाते, मग ती इनपुट सर्व्हिसेसमध्ये येतं. फॅक्टरी रेंट असेल तर ते सर्व्हिसमध्ये येतं. ऑडिट सर्व्हिस घेतली सर्व्हिसमध्ये येतं. म्हणजे प्रत्येक बिझनेसेससाठी एक कॅपिटल गुड्स घेतले जातात, दुसरं इनपुट्स घेतले जातात आणि तिसरं इनपुट सर्व्हिसेस घेतल्या जातात. म्हणजे प्रत्येक बिझनेसच्या त्यांचं जे फिनिश प्रॉडक्ट बनवण्याकरता इनपुट्स घ्यावेच लागतील. इनपुट सर्व्हिसची पण गरज लागेल आणि कॅपिटल गुड्सची पण गरज लागेल. आता कॅपिटल गुड्स आणखीन इनपुट्स हे 2 वेगवेगळे कॅटेगराईज करण्याचं कारण असं आहे की कॅपिटल गुड्सला वेगळी ट्रीटमेंट दिली जाते इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी. त्यामुळे GSR 9मध्ये पण ज्यावेळेस ITC तुम्ही किती घेतलाय, इनपुट टॅक्स क्रेडिट किती घेतलाय, त्याचा ब्रेकअप GSR 9मध्ये द्यावा लागतो की इनपुट सर्व्हिसेस किती आहेत, इनपुट्स किती आहेत आणि कॅपिटल गुड्स किती आहेत. कॅपिटल गुड्स जर परचेस केले असतील आणि समजा त्याचा ITC मी अवेल केला आहे, सपोज 36,000 हा ITC अवेल केला आहे, तर त्या कॅपिटल गुड्सची जी एक लाईफ आहे, एस्टिमेटेड लाईफ आहे, ती 60 महिने, 20 क्वार्टर, 3 महिन्याचा 1 क्वार्टर आहे ना. महिन्याने तुम्ही बघायला जाल तर मग 20 क्वार्टर म्हटले म्हणजे 20 त्रिक 60 महिने झाले आणि 60 महिने झाले म्हणजे 5 वर्ष. म्हणजे कॅपिटल गुड्सचं एस्टिमेटेड लाईफ जे आहे हे 5 इयर, GST लॉमध्ये हे 5 इयर रूलप्रमाणे दिलेलं आहे. आणि जर त्याच्या आत ते कॅपिटल गुड्स जर का विकले गेले तर मग त्याचं सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्यू किती आली आहे ते बघितलं जातं आणि त्या रूलप्रमाणे किती व्हॅल्यू यायला पाहिजे हे बघितलं जातं. आणि त्याच्यामध्ये जर का डिफरन्स येत असेल तर डिफरन्स म्हणजे लॉप्रमाणे किती व्हॅल्यू यायला पाहिजे, किती GST जमा करायला पाहिजे, त्यात जर डिफरन्स येत असेल की समजा 20 रुपये जमा करायला पाहिजेत आणि जर 18 रुपयेच ती असेट विकून जर का कलेक्ट झाले असतील तर मग 2 रुपये टॅक्स पेअरला लायबिलिटी पे करायला लागते. आणि जर 20 रुपये यायला पाहिजे आणि 22 रुपये जर त्यांनी कलेक्ट केले असेल ती असेट विकून तर मग त्याला कुठली एक्स्ट्रा लायबिलिटी येत नाही. त्यामुळे हे तुम्ही सेक्शन 18मध्ये बघा. सेक्शन 18मध्ये त्याच्या समोर रूल आहे तेव्हा तुम्ही बघा. म्हणजे मला फक्त इथे एवढाच मुद्दा क्लिअर करायचा आहे की कॅपिटल गुड्स आणि इनपुट्स या दोन्ही गुड्समध्ये फरक करण्याचं कारण हे आहे की कॅपिटल अदरवाईज लोक करतील, वस्तू घेतील आणि ती विकतील आणि मग त्याचा ITC जो अवेल करतील, कधी घ्या कधी विका आणि मग त्यातनं काय होईल, रेव्हेन्यू लॉस करणं किंवा त्यांना त्यातनं ITC मधून फायदा करून घेणं हा उद्देश ते साध्य करतील. त्यामुळे ते 5 वर्षाचं लिमिट तिथे फिक्स केलं. वस्तू घेतलीच नाही आणि घेतले दाखवलं, काय करणार तुम्ही, कसं प्रूव्ह करणार. बरेच लोक फर्निचर घरी करतात, ऑफिसचं फर्निचर म्हणून दाखवतात. बऱ्याच वेळा असं होतं, बऱ्याच अशा कॅपिटल गुड्स आहेत की जे ते परचेस करत नाहीत पण ते दाखवतात, ऑन पेपर ते येतात. जर इन्स्पेक्शन केलं तरच कळणार की कॅपिटल गुड्स तेवढे घेतलेच नाही जेवढे दाखवले जातात. त्यामुळे कॅपिटल गुड्समधनं बराच रेव्हेन्यू लॉस होतो गव्हर्नमेंट. ऑलमोस्ट फर्निचर बरेच लोक करतात आणि त्याचं बिल ऑफिशियल नावावरती गेलं.
आणि जेवढं फर्निचर केलं आहे, समजा हे फर्निचर 4-5 लाखाचं आहे, ह्यामध्ये आणखीन 1-1 लाखाचं फर्निचर ॲड झालं, काय करणार आहे? कसं करणार आहे? नाही करू शकत. तेवढं ते सहज पचवू शकतात तेवढं ITC. त्यामुळे हे तर रिपोर्टिंग करायला लागतं की तुम्ही कॅपिटल गुड्सचा ITC किती घेतला आहे हे GSR 9 मध्ये दाखवा. इनपुटचा किती आहे, कॅपिटल गुड्सचा किती आहे आणि इनपुट सर्व्हिसेसचा किती आहे. मग पहिल्या सुरुवातीच्या GST ज्यावेळेस लागू केला काही वर्षामध्ये हा ब्रेकअप देण्याची, हा जो ब्रेकअप आहे ह्या देण्याची सक्ती नव्हती की हा तुम्ही दिलाच पाहिजे, ITC घेतलाय. ह्या ब्रेकअप सगळ्यांना सक्ती नव्हती. पण ॲक्च्युली तो गरजेचा आहे, कारण त्याच्यामुळे कळतं की कॅपिटल गुड्स एवढे कसे घेतले. समजा एखाद्याचा टर्नओव्हर ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तो काय मशिनरी घेऊ शकतो. समजा एखादा ट्रेडर आहे तर तो किती कॅपिटल गुड्स घेऊ शकतो. मॅन्युफॅक्चरर आहे तो जर का त्याने कॅपिटल गुड्स परचेस केलेले दाखवले तर मग गरज वाटली डिपार्टमेंटला इन्स्पेक्शन करून ते गुड्स बघू शकतात. म्हणजे एका लिमिटच्या वरती रेव्हेन्यू लॉस होऊ नये याची काळजी घेण्यासाठी त्याचा ब्रेकअप विचारला जातो. पण सुरुवातीच्या काही वर्षामध्ये त्याच्यामध्ये ते ब्रेकअप द्या म्हणून सक्ती नव्हती. त्यामुळे तिथे मग कळत नाही कॅपिटल गुड्स किती घेतले. तुम्ही जेव्हा GSR 9 स्टडी कराल तेव्हा तुम्हाला हे स्टडी करायचं आहे की हे 3 ब्रेकअपमध्ये दिलं आहे का. जो जेन्युइन असेल तो देणारच किंवा हा ITC माझा आहे, हा एवढे कॅपिटल गुड्स आहेत, एवढे इनपुट्स आहे, एवढे इनपुट सर्व्हिसेस आहेत. किंवा सर्व्हिसेसची व्हॅल्यू जास्त का वाटते, किंवा असं होईल की अशा पर्सनल सर्व्हिसेस त्या बिझनेसमध्ये ॲड केल्या. तुम्ही कुठली सर्व्हिस घेतली. मी टॅक्सपेअरना पण सांगतो की एका लिमिटच्या वरती तुम्ही अशा प्रकारे पर्सनल ITC घेऊ नका, अवेल करू नका. म्हणजे जिकडनं कुठेतरी शंका निर्माण होईल की तुम्ही किती ITC कशा प्रकारे घेतलेला आहे, एवढा ITC यांना कसा काय आला. आउटपुट टॅक्स किती प्रमाणात यायला पाहिजे. इनपुट टॅक्स जे असेल काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन अपेक्षित आहे ना. की ट्रेडर आहे त्याला व्हॅल्यू ॲडिशन किती टक्के होतं, जर मॅन्युफॅक्चरर आहे त्याला व्हॅल्यू ॲडिशन किती टक्के होतं, काहीतरी अपेक्षित आहे आकडा. त्याच्याहून जास्त कमी जर का डिफरन्स वाटत असेल की नाही हा जास्तच ITC घेतोय, तर मग त्याच्यावरती इन्स्पेक्शन झालं आणि मग बघितलं की कॅपिटल गुड्स जेवढे त्यांनी दाखवले ते सगळे त्याच्याकडे उपलब्ध नाही आहेत किंवा इनपुट सर्व्हिसेस जास्त त्यांनी घेतलेले आहेत, कदाचित सर्व्हिस घेतलीच नाही आहे आणि ती त्यांनी खोटी दाखवली. त्यामुळे तुम्हाला पहिले हे 3 मुद्दे क्लिअर झाले पाहिजे की इनपुट हा इनवर्ड सप्लाय म्हणजे परचेज जे केलं जातं ते मशिनरी परचेज केली तर ते कॅपिटल गुड्स आहेत. गुड्स विच आर कॅपिटलाइज इन द बुक्स म्हणजे बॅलन्स शीटला असेटमध्ये हे गुड्स दिसतील. इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस हे प्रॉफिट अँड लॉसला याचा इफेक्ट येतो. मला डिफाईन केलं कॅपिटल गुड्स मीन्स गुड्स व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज इन द बुक्स ऑफ अकाउंट्स of the person claiming ITC use or intended to be used in the course or furtherance of business. म्हणजे बिझनेस करता वापरण्यासाठी ते घेतलेले असले पाहिजेत, हे पहिले क्लिअर केलं. आणि इनपुट म्हणजे असे गुड्स जे कॅपिटल गुड्स नाही आहेत आणि जे बिझनेस करताच सप्लायर परचेस करतो. Input services any service used or intended to be used by supplier in the course or furtherance of business. आता त्यांनी परचेस केल्यानंतर त्याच्यावर तो टॅक्स पे करतो. इनपुट टॅक्स क्रेडिट मीन्स क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स. आता इनपुट टॅक्स म्हणजे काय, इन रिलेशन टू अ रजिस्टर्ड पर्सन मीन्स CGST आहे, IGST आहे, UTGST आहे on any supplier of goods or services or both made to him and includes IGST इम्पोर्ट केल्यावरती दिलाय. रिव्हर्स चार्ज 9394 मधला रिव्हर्स चार्ज आहे किंवा IGST मधला 5354 मधला रिव्हर्स चार्ज आहे, HGST मधला रिव्हर्स चार्ज आहे, UTGST मधला रिव्हर्स चार्ज आहे. हे सगळे जे आहेत हे टॅक्स जे पे केलेत हे इनपुट टॅक्स आहे. आणि ह्याचं जे क्रेडिट आहे या इनपुट टॅक्सचं, इनपुट टॅक्स क्रेडिट मीन्स क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स. म्हणजे आपण जेवढं आतापर्यंत इनपुट टॅक्स क्रेडिट ITC म्हणत होतो त्याचा ॲक्च्युली त्यांनी
डिफाईन कसं केलं आहे हे दिलं आहे. बट डज नॉट इन्क्लूड द टॅक्स पेड अंडर कंपोजिशन लेवी. कंपोजिशन डीलर ज्यावेळेस टॅक्स पे करतो तो कसा पे करतो, स्वतःच्या पॉकेटमधनं पे करतो. पण मी त्याच्याकडनं काही परचेस केलं असेल, 1% टॅक्स तो पे करत असेल, पण कंपोजिशन लेवीसाठी जर का मी जी अमाऊंट पे करतो त्यामध्ये जी अमाऊंट मी पे केले त्याच्यावरती मला कुठलंही इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. आपण ITC मध्ये पण बघितलं की कंपोजिशन लेवी जी आहे ते एक अमाऊंट तुम्ही घेतली, ती अमाऊंट तशीच राहील, त्यात कुठलाही टॅक्स रिसिपेंट देत नसतो, वेगळा टॅक्स कंपोजिशन डीलर कलेक्ट करत नसतो. आपण कोणाकडून कंपोजिशन डीलर म्हणून एखादी गोष्ट खरेदी केली तर त्याचं आपण इनपुट टॅक्स क्रेडिट मागायचं. हा, नाही घेऊ शकत ना तुम्ही, कारण तुम्ही वेगळा टॅक्स दिलेला नाहीये, त्यांनी वेगळा टॅक्स कलेक्ट केलेला नाहीये. 1%, 5% किंवा 6% कंपोजिशन डीलर हा स्वतःच्या पॉकेटमधनं भरत असतो, तो कुठल्याही प्रकारे रिसिपियंटकडनं कलेक्ट करत नसतो. आउटपुट टॅक्स इन रिलेशन टू अ टॅक्सेबल पर्सन मीन्स टॅक्स जो चार्ज केला जातो जेव्हा काही टॅक्सेबल गुड सर्व्हिसेस दिले जातात, स्वतः करो किंवा एजंट थ्रू करो, रिव्हर्स चार्ज त्यामध्ये येत नाही. जो टॅक्स सेल केला जातो, जेव्हा आउटवर्ड सप्लाय केला जातो त्याच्यावर जो टॅक्स कलेक्ट केला जातो तो आउटपुट टॅक्स. आता ज्यावेळी GSTR 3B भरला जातो त्यावेळी GSTR 3B मध्ये लायबिलिटी किती आहे हे डिक्लेअर केली जाते, क्रेडिट किती आहे हे पण दिलं जातं. तर तिकडे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आहे, तिथे हे रेकॉर्ड होतं की आता तुम्ही पेमेंट ऑफ टॅक्स बघाल सेक्शन 49 मध्ये, त्यावेळेस मला हे जास्त त्यामध्ये क्लिअर होईल. आणि जर का कॅश काय भरली असेल तर पहिल्यांदा जेव्हा कॅश भरली जाते तेव्हा ती कॅश जमा होते इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला, आणि ती लायबिलिटी पे करण्याच्या अगेन्स्ट वापरली गेली का मग ती कॅश जी आहे ती आपल्याला तिथे दिसत नाही. लॉग इन जेव्हा करतो आपल्याला समोर दिसतं की किती बॅलन्स आहे, तो बॅलन्स वापरला गेला तर मग बॅलन्स नील होतो. म्हणजे ज्यावेळेस क्रेडिट क्लेम केलं जातं त्यावेळेस ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जातं. तुम्ही जसं तुमची सॅलरी होते तुमच्या बँक अकाउंटला जमा होते, मग तुम्ही जसं वापरता तुमच्या खर्चाकरता तिकडनं ती अमाऊंट बँकेतनं कमी कमी होते. तसं हे एक बँक अकाउंटसारखं एक अकाउंट आहे की लायबिलिटी कुठे जाईल, पहिल्यांदा जेव्हा 3B भरला जाईल ती लायबिलिटी रजिस्टरला जाईल. क्रेडिट कुठे जाईल, लायबिलिटी क्रेडिट लेजरला जाईल. कॅश जमा केली कुठे जाईल तर कॅश लेजरला जाईल. आणि जसा 3B फाईल केला त्या लायबिलिटी सेटअप केली क्रेडिट थ्रू आणि कॅश थ्रू का मग तेवढा बॅलन्स तिथनं वापरला जाईल. पण दर महिन्याला किती क्रेडिट जमा झालं आणि दर महिन्याला जमा झालेल्या क्रेडिटमधला किती क्रेडिट वापरलं गेलं हे तुम्हाला क्रेडिट लेजर बघितल्यावरती लक्षात येतं. तुम्ही क्रेडिट लेजर कसं बघायचं हे पण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ते पण एक वेगळं कौशल्य आहे की क्रेडिट कसं करायचं. आता एखाद्या माणसाला बँकेचं अकाउंट कसं क्रेडिट करायचं हे पण कळत नाही, फार यात अवघड नसतं ना काय. तसंच हे पण आहे, काय अवघड नाही आहे, पण कशा प्रकारे कॉलम दिलेत आणि मग कशा प्रकारे ते समजून घ्यायचे आणि मग या प्रत्येक महिन्याचं क्रेडिट किती जमा झालं होतं आणि लायबिलिटी किती होती आणि त्यातनं किती अमाऊंट ती क्रेडिटची पे करायला वापरली हे तुम्ही बघितलं दर महिन्याला तर तुम्हाला लक्षात येईल की जास्त क्रेडिट कुठल्या महिन्यात आलं आहे. मग तुम्ही विचारू शकता की हे जास्त क्रेडिट इथे का आलं, तुम्ही जास्त परचेस केला का तुम्ही कॅपिटल गुड्स घेतले, मग कॅपिटल गुड्स कुठले घेतले. म्हणजे जर एखाद्या टॅक्स पेअरबद्दल काय असं डाऊट असेल की हा काहीतरी खोटे कॅपिटल गुड्स दाखवतो, मी GSTR 9 बघितला त्यात त्याने दाखवलं असेल, पण जसं एखाद्या वेळेस काय होतं एखाद्या वर्षीचं ऑब्झर्वेशन केलं का लक्षात येतं की बा काहीतरी ह्या टॅक्स पेअरच्या रिटर्न्समध्ये ITC मध्ये काहीतरी हा बिझनेस संबंधित नसलेले ITC घेतोय. जर असं डाऊट आलं तर ह्याचं इन्स्पेक्शन कधीतरी करण्याची गरज आहे. ऑब्झर्वेशन असं एकदम कोणालाही पकडला जात नाही ना, काहीतरी डाऊट येतो ना मग असा. मग अशा डाऊटफुल केसेस काय जर का लक्षात येतात हे याच्यामुळे येतात एखाद्या महिन्यामध्ये जास्तच ITC येतो. पण मग सेल वाढला पाहिजे पुढच्या महिन्यात काही महिन्यात आणि परचेस जास्त केलं सेल वाढत नाही आहे. तुम्ही जेव्हा त्याचं ॲनालिसिस कराल तर मग परचेस जास्त करतो किंवा एखादी ऑर्डर मिळाली असेल मोठी ऑर्डर त्यामुळे परचेस वाढला असेल, पण पुढे सेल वाढला पाहिजे ना. सेल नाही वाढला म्हणजे कॅपिटल गुड्स घेतलेले आहेत, मग कॅपिटल गुड्स घेतलेत तर मग जाऊन बघा काय घेतले तुम्ही, कॅपिटल गुड्स दाखवा. नाही दाखवू शकला तर इमिजिएटली त्याच्यावरती मग चुकीचा ITC घेतला, खोटा ITC घेतला म्हणून पेनल प्रोव्हिजन त्यावेळेला जाऊ शकतात. आणि अशा काय 2-4 लोकांमध्ये लागू केल्या अशा
कारण पुढे सगळं हे ऑटोमॅटिक होणार आहे. त्यामुळे डिपार्टमेंटला हेच काम राहणार आहे की असा जो रेव्हेन्यू लॉस आहे तो पकडायचा. एखादी तरतूद आहे ना कशाकरता केली आहे हे जे तुम्हाला कळलं तर मग त्या अनुषंगाने तुम्ही त्याचा महत्त्व लक्षात घेऊन त्याचा उपयोग करू शकता. इनवर्ट सप्लाय, गुड्स रिसिव्ह केले, सर्व्हिस रिसिव्ह केली, म्हणजे परचेस असो, ॲक्विजिशन असो किंवा आणखीन दुसरं विथ ऑर विदाउट कन्सिडरेशन असो की नसो. इनवर्ट सप्लाय कशाला म्हणतात इथे आपण त्याचं बेसिक सगळं समजून घेतलं. आता आपल्याला जायचं आहे ॲक्च्युअल सेक्शनमध्ये. सेक्शन 16 जो आहे इलिजिबिलिटी आणि कंडिशन्स फॉर टेकिंग इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे ITC दिला जातो. लॉ मेकरनी अशा प्रकारे तरतूद केली आहे की काही अटी शर्तीचं पालन जर टॅक्सपेअर करत असेल तर त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. मग त्या अटी शर्ती समजून घेऊन त्याप्रमाणे ITC क्लेम करणं गरजेचं आहे टॅक्सपेअरने. आता ITC कोणाला मिळतो? एव्हरी रजिस्टर्ड पर्सनला ITC मिळतो. काही कंडिशन्स आहेत आणि रिस्ट्रिक्शन्स आहेत. ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड काही रूल बनवले जातील. त्या रूलप्रमाणे मग सेक्शन 49मध्ये आता ITC ज्यावेळेस दिला जाईल, ITC काय, जर का लायबिलिटी असेल ती लायबिलिटी CGSTची असेल, AGSTची असेल किंवा IGSTची असेल. ही जर पे करायची असेल तर ती पे करण्यासाठी आयदर इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा मग कॅश याचा वापर करून ती लायबिलिटी पे केली जाते ना. मग कशा प्रकारे लायबिलिटी पे करायची हे पेमेंट ऑफ टॅक्स सेक्शन 49मध्ये. Every registered person shall, subject to such condition and restriction as may be prescribed and in the manner specified in section 49, म्हणजे पेमेंट ऑफ टॅक्स, अधिकार आहे त्याला इनपुट टॅक्स घेण्याचा. बी इंटायटल टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स, त्याला अधिकार दिला जाईल की अधिकार आहे तुम्ही जर का वस्तू परचेस करताना इनवर्ट सप्लाय घेताना जर टॅक्स इनपुट टॅक्स पे केला आहे तर तुम्हाला काय होईल त्याचं क्रेडिट घेता येईल. बी इंटायटल टू टेक क्रेडिट, त्याचा क्रेडिट मिळेल ऑफ इनपुट टॅक्स चार्ज ऑन एनी सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ टू हिम, त्याला मिळेल. विच आर, पण कंडिशन काय म्हटलं, विच आर यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, ते बिझनेस करता वापरण्यासाठी घेतलेले असावे. आणि त्याची जी अमाऊंट आहे, द सेड अमाऊंट, जी अमाऊंट इनपुट टॅक्ससाठी पे केली गेली आहे, शॅल बी क्रेडिटेड, ती जमा होईल द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ सच पर्सन, त्या पर्सनच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होईल. म्हणजे लायबिलिटीच्या अगेन्स्ट ज्यावेळेस तो इनपुट टॅक्स क्रेडिट सेट ऑफ करायला वापरेल, म्हणजे पे करायला वापरेल, तो ती लायबिलिटी ऑफसेट करेल. पहिल्यांदा ते क्रेडिट त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जाईल आणि नंतर त्या क्रेडिट लेजरच्या तेवढ्या इनपुट टॅक्स त्याला या लायबिलिटी पे करण्यासाठी वापरता येईल. जर इनपुट टॅक्स क्रेडिट लायबिलिटी पे करायला पुरेसा नसेल तर मग त्याला कॅश पेमेंट करावं लागेल. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन, तुम्ही ह्यातनं काय कन्क्लूड कराल की एव्हरी रजिस्टर्ड पर्सन सब्जेक्ट टू सच कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन ॲज मे बी प्रिस्क्राईब अँड विदिन द टाईम अँड मॅनर स्पेसिफाईड इन सेक्शन 49. सेक्शन 49 जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुम्हाला ही तरतूद पूर्णपणे कळेल. आत्ता पुढे एवढं समजून घ्यायचं आहे की ITC जो मिळणार आहे त्याचा अधिकार जो आहे तो तेव्हाच आहे जेव्हा बिझनेस करता त्यांनी यूज केलं पाहिजे. जे क्रेडिट त्याला क्लेम करायचे आहे त्यांनी त्याकरता गुड सर्व्हिसेस ज्या घेतलेल्या असतील त्या त्यांनी बिझनेस करता वापरत असेल तर त्याला त्याचा ITC मिळेल. आणि ती जी अमाऊंट आहे जी त्यांनी इनपुट टॅक्स म्हणून पे केली आहे ती इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होईल. आता सेक्शन 49मध्ये एक्झॅक्टली काय असतं ते आपण तेव्हा बघू, पण थोडक्यात सांगतो तुम्हाला इकडे की आज सेक्शन 49 ऑफ CGST ॲक्ट डील्स विथ द सेल्फ असेसमेंट ऑफ ITC क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. आता कुठला ITC इलिजिबल आहे? सेक्शन 17(5) प्रमाणे काय ITC गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्ट केला आहे. मग तो रिव्हर्स करण्याची जबाबदारी कोणाची आहे की सेल्फ असेस आहे, टॅक्स आहे. मग तिकडे टॅक्सपेअरनी
इलिजिबल क्रेडिटच क्लेम केलं पाहिजे, बाकी त्यांनी जी अमाऊंट तिथे आलेली असेल ती रिवर्स केली पाहिजे. मग त्याप्रमाणे जेवढी अमाऊंट त्याला इलिजिबल आहे तेवढी काय होईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जाईल. आणि जी अमाऊंट गेलेली आहे तिकडे त्यातनं आपण IGST, CGST, AGST, UTGST जे काय असतील पेमेंट करत असताना मग तिकडे जे नियम आहेत की इलिजिबल क्रेडिट तुम्ही क्लेम करा आणि दुसरं IGSTच्या अगेन्स्ट IGST पहिले पे करा, हे सगळं सेक्शन 49 मध्ये. आणि मग IGST लायबिलिटी जर नसेल तर IGST, CGST आणि AGST मध्ये कुठल्याही पद्धती प्रपोर्शननी वापरता येतो पेमेंट करण्याकरता. आणि IGST असेल इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये तर IGST हा पहिले वापरलाच पाहिजे, नंतर CGST आणि AGSTचं क्रेडिट वापरलं पाहिजे. अशा प्रकारच्या प्रोव्हिजन ह्या सेक्शन 49 मध्ये इलिजिबल क्रेडिट आपण काढणार. सेक्शन 17(5) मध्ये रिस्ट्रिक्ट केलेलं ITC नसेल आणि बिझनेस करता वापरलेला इनपुट टॅक्स असेल जर का, तर तो काय करता येईल, ITC म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट तो क्लेम करता येईल. सेस जर का आता काय होतं, माझ्या आउटपुटमध्ये सेस नाहीच आहे तर मी इनपुट टॅक्समध्ये सेस कसा घेऊ शकत नाही. पण एखादा कार डीलर आहे, कार डिस्ट्रीब्युटर आहे, तो काय करतो, कार मॅन्युफॅक्चररकडनं परचेस करतो. परचेस केली, सेस लागून आली, विकली, सेस लावून विकली, तर तो इनपुट टॅक्स सेसचा घेऊ शकतो ना. पण असे काही गुड्स मी परचेस करतो आणि माझा जे प्रॉडक्ट आहे फिनिश प्रॉडक्ट त्यात मी सेस लावत नाही, तर सेसचा मला काहीच उपयोग नाही इनपुट टॅक्सचा, ते माझं असंच फुकट जाणार तो सेस. एवढं कळलं तुम्हाला, सेक्शन 16(1) मध्ये कळलं की बिझनेस करता, बिझनेस पर्पज जर इनपुट कॅपिटल गुड्स, इनपुट सर्व्हिसेस जर घेतल्या असतील आणि 17(5) मध्ये जर त्याचा तो ITC रिस्ट्रिक्ट केलेला नसेल तर तो ITC घेऊ शकतो. पण आणखीन काही कंडिशन्स आणि रिस्ट्रिक्शन्स असतील तर त्याही बघायला लागतील, ते आता पुढे येतील. आता पुढे पहिले काय दिलं आहे की डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट जी आहे ती पहिले दिली. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस सेक्शन, म्हणजे कुठे काही सांगितलेलं असेल. हा सेक्शन काय म्हणतो, नो रजिस्टर्ड पर्सन शॅल बी एंटायटल, त्याला जो अधिकार आहे क्रेडिट घेण्याचा, इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याचा, इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ टू हिम अनलेस he is in possession of tax invoice, debit credit note issued by supplier registered under this act or such other tax paying document as may be prescribed. आता जर का मी वस्तू इम्पोर्ट केली असेल तर ती कस्टममध्ये जाईल आणि कस्टममध्ये त्याच्यावरती IGST लागेल, त्याचं क्रेडिट मिळेल. तर मग कस्टममध्ये वस्तू गेली असेल तर कस्टममध्ये बिल ऑफ एंट्री किंवा सिमिलर डॉक्युमेंट असतं की इथे कस्टममध्ये टॅक्स पे केला आहे याचा पुरावा तो असतो. जर ISDने क्रेडिट ट्रान्सफर केला असेल तर मग ISD येतो. जर समजा एखादी मशिनरी इन्स्टॉल केली आणि त्याच्यावरती आणखीन काय सर्व्हिसेस द्यायला लागली सप्लायरला, तर सप्लायर मग किंमत वाढली डेबिट नोट बनवतो. जर का मी टॅक्स पे केला आहे, सप्लायर माझ्याकडून टॅक्स घेऊ शकत नाही आणि परचेस मी केलं आहे रिसिपेंट म्हणून मला टॅक्स द्यायचा आहे, तर मग टॅक्स पे करायचा आहे म्हणून आपण जर अनरजिस्टर्ड सप्लायर असेल तर सेल्फ इनवॉइसची प्रोव्हिजन दिलेली आहे 31(3)(f) मध्ये. मग तो सेल्फ इनवॉइस पाहिजे की RCA मध्ये टॅक्स पे केला, म्हणजे हा परचेसवरचा टॅक्स पे केला. हे इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही केव्हा देता की जेव्हा तुम्ही परचेस करता तेव्हा इनपुट टॅक्स क्रेडिट ना. इथे कसं आहे, सप्लायरने टॅक्स नाही घेतला पण परचेसवरती टॅक्स पे केला ना RCA मध्ये. RCA सेल्फ डॉक्युमेंट, सेल्फ इनवॉइस आणि बाकी आपले नॉर्मल इनवॉइस आहेत. हे 4 जे आहेत हे मी पहिले सांगितले कारण की हे वेगळ्या प्रकारचे, हे सगळ्यांना लागू होत नाही. पण सगळ्यांकरता जर सप्लायर टॅक्स कलेक्ट करतोय तर सेक्शन 31 मध्ये मग नॉर्मल सप्लाय, कंटिन्युअस सप्लाय, कुठल्याही प्रकारचा इनवॉइस बनला असेल सेक्शन 31 प्रमाणे तर तो इनवॉइस पाहिजे. म्हणजे समजा आता मी GST 3B भरतोय आणि मला कळलं गुड्स आलेले आहेत, मला कळलं GST 2B मध्ये सप्लायरने तो इनवॉइस फर्निश केल्यामुळे GST 2B माझ्या तो आलेला आहे, पण माझ्या डेस्कवरती इनवॉइस नाही आहे, तर मी ITC घेऊ शकतो का? तर याचं उत्तर या तक्रारीप्रमाणे नाही असतं.
की इनवॉइस नाही आहे. कुठेतरी मिसप्लेस झाला आहे, गुड्स गेले साईटवरती, ऑफिस वेगळं आहे, फॅक्टरी वेगळ्या ठिकाणी आहे. मग जर का अकाउंट ऑफिस वेगळ्या ठिकाणी असेल तर अकाउंट ऑफिसमध्ये तो इनवॉइस असला पाहिजे. कन्फर्म करून घ्या हे गुड्स आलेत का. बऱ्याच वेळा कसं होतं, सप्लायर पेमेंट मागतो, त्यावेळेस अकाउंट डिपार्टमेंटला कळतं की अरे काहीतरी गुड्स आलेत. मग ते गुड्स आलेत का हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. त्याचा इनवॉइस कुठे आहे तो इनवॉइस जवळ आणणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा अकाउंटिंग प्रॉपर होण्याकरता ही प्रोव्हिजन केलेली आहे. रिटर्न्स किंवा इतर गोष्टी ह्या शेवटी होतात. पहिल्यांदा एखाद्या ट्रान्झॅक्शनचं ॲक्टिव्हिटीजचं प्रॉपरली अकाउंटिंग व्हायला पाहिजे. त्यामुळे अकाउंटिंगमध्ये शिस्त लागावी म्हणून ही प्रोव्हिजन आहे की पहिले तुम्ही डॉक्युमेंट आहे की नाही बघा, गुड्स आलेत की नाही बघा, तर गुड्स आलेत की नाही पुढे येईल. पण सगळ्यात पहिले काय, डॉक्युमेंट आहे, जे ट्रान्झॅक्शन आहे ते डॉक्युमेंटवरती आलं पाहिजे. आपण एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो, आपल्याला काय मिळतं तिकडे, ID कार्ड मिळतं ना, हा कॉलेजचा विद्यार्थी आहे. फर्स्टमध्ये तुम्ही पास काढला आहे, डॉक्युमेंट मिळतं की नाही, हा पास आहे, पास दाखवा. असा कुठला तरी व्यवहार दाखवा की जिकडे डॉक्युमेंट नाही आहे. तुम्हाला एम्प्लॉय म्हणून अपॉइंट केलं, तुम्हाला अपॉइंट लेटर दिलं की नाही, अपॉइंट लेटर बघा तुम्हाला आम्ही अपॉइंट केलेलं आहे. मी जागा रेंटवरती घेतली तर ॲग्रीमेंट आहे, किंवा मी ही जागा रेंटवरती घेतली माझ्याकडे ॲग्रीमेंट आहे. कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार कुठलेही बघा, तिथे डॉक्युमेंट हे पुरावा असतं की या दोन पर्सनमधला व्यवहार काय. तुम्ही जर परचेस केलं आहे आणि तुम्ही त्यावर टॅक्स पे केला आहे, त्याचा डॉक्युमेंट हे दाखवा. मग हेच डॉक्युमेंट आहेत ज्याच्यावरनं ITC क्लेम केला जाईल. तुम्ही ऑडिट करायला जाल, तुम्ही डॉक्युमेंटच मागाल की तुमचं हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे तुम्ही केलं आहे का, डॉक्युमेंट दाखवा. ऑडिटला पण तीच डॉक्युमेंट आहे. त्यामुळे डॉक्युमेंट नसताना तुम्ही ITC क्लेम केला कसा, म्हणजे हरवला वगैरे हे चालणारच नाही. त्यामुळे ही शिस्त जर असेल तर अकाउंटिंग प्रॉपर होईल. आणि जर ते नियमामध्ये आणलंच नाही, तरतुदीमध्ये आणलंच नाही, लोक सांगतील की हरवलं, तुम्ही चला पुढे. म्हणजे इथे खोट्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायला स्कोपच मिळेल, मोकळा रांग मिळेल की कोणी काय रेकॉर्ड करा. डॉक्युमेंट असण्याची गरज नाही. त्यामुळे डॉक्युमेंट असण्याची गरज काय लक्षात घ्या, कुठलाही व्यवहार हा जेव्हा होतो तेव्हा त्याचं डॉक्युमेंट हे बनतंच बनतं. त्यामुळे तो डॉक्युमेंट हा पहिला पुरावा आहे की तुम्ही ITC करता अधिकारी आहात, तर डॉक्युमेंट दाखवा. डॉक्युमेंट पहिले येईल. डॉक्युमेंट ही त्यांनी 5 प्रकारची दिलेली आहेत. ॲज मे बी प्रिस्क्राईब रूल 36 मध्ये नियमानुसार हे दिलेलं आहे की डॉक्युमेंट कुठले असतील. द इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन्क्लुडिंग द इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर ऑन द बेसिस ऑफ एनी ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट नेमली. मग ही दिली की सेक्शन 31 मधला जो इनवॉइस आहे तो म्हणजे नॉर्मल कंटिन्युअस, आणि गुड्स पाठवले की तुम्ही ठेवा, रिटर्न करा किंवा सेल करा, त्या बेसिसवरती असेल. किंवा मग सर्व्हिस आहे, सर्व्हिसमध्ये स्टॉप झाली, किंवा मग RCM मधला इनवॉइस आहे तो इकडे वेगळा दिला आहे, RCM इनवॉइस, मग तो 31(3)(f) मधला आहे. ओके. आणखीन काय ॲडव्हान्स घेतला असेल तर मग ॲडव्हान्स रिसिट आहे, मग ॲडव्हान्स परत केला मग रिफंड आहे. हे सगळं डॉक्युमेंट त्यांच्याकडे पाहिजे. डेबिट नोट केव्हा इश्यू केली जाते, ज्यावेळेस सप्लायरची व्हॅल्यू वाढते तेव्हा सप्लायर डेबिट नोट इश्यू करतो. मग सप्लायरची व्हॅल्यू वाढली म्हणजे रिसिपेंटचा ITC वाढला. बिल ऑफ एंट्री कुठनं येईल, कस्टममधनं येईल. कस्टम कायद्यानुसार डॉक्युमेंट जे बनतं ते डॉक्युमेंट सिमिलर डॉक्युमेंट बिल ऑफ एंट्री आहे. आणि IID असेल, बँक किंवा असं इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा मग टेलिकॉम ऑपरेटर वगैरे असतात, त्यांच्या ब्रँचेस असतात, मग त्यांना IID बनवण्याची गरज पडते. त्यांच्याकडे IID असेल तर IIDचं क्रेडिट जे आहे ते त्यांच्या ब्रँचला पाठवलं गेले, ते मग डॉक्युमेंट कुठलं असेल ते. असे हे 5 कॅटेगरीज दिलेल्या आहेत डॉक्युमेंटच्या. हा रूल 36 मधला सब रूल 1 झाला. डॉक्युमेंट कुठले पाहिजे. ओके.
आता पुढे लक्षात घ्या की डॉक्युमेंट आहे, इनवॉइस आहे त्यांच्याकडे, पण इनवॉइसचा रूल आहे 46. त्यामध्ये काय काय कंटेंट असले पाहिजे बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. आणि जर सप्लायरनी त्यामध्ये सर्व कंटेंट टाकले नसतील तर रिसिपियंटचा ITC गव्हर्नमेंट उगाचच रिस्ट्रिक्ट करू इच्छित नाही. जर सप्लायर प्रॉपर इनवॉइस बनवत नसेल तर सप्लायरवरती काय कारवाई करायची ती कायद्यानुसार होईल. पण रिसिपियंटला एवढं बघण्याची गरज आहे की इनवॉइसमध्ये तुम्ही 30-35 जे काय तिकडे कंटेंट दिलेत ते बघायची गरज नाही. एवढे कंटेंट बघा. इनपुट टॅक्स क्रेडिट जर पाहिजे असेल तर हे कंटेंट गरजेचे आहेत. इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इफ all the applicable particulars as specified in the provision of chapter 6 are contained in the said document, provided that if, आता इथे हे दिलं आहे की हा चॅप्टर 6 काय आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड ह्याला शॉर्टकट नाही आहे. तुम्हाला जेव्हा असं काही येईल तर तुम्हाला बघायला पाहिजे, तरच तुम्हाला क्लिअर होईल की इकडे चॅप्टर आहे आणि सेक्शन. मग चॅप्टर काढला, रजिस्ट्रेशन, इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन ऑन only if all the applicable particulars as specified in the provision of chapter 6 are contained in the said document. आता यामध्ये 6-7 मला वाटतं असायला पाहिजे. हां, टॅक्स इनवॉइस 7 आहे ना. $36.2 आहे ना. एक मिनिट. सिक्सच आहे. प्रोविजन ऑफ चॅप्टर 6 applicable particulars. Applicable particulars as specified in the provision of chapter 6 are, जो रजिस्टर पर्सन आहे, only if all the applicable particulars as specified in the provision of chapter 6 are contained in the said document. आता खाली हा प्रोविजन दिला आहे. ह्या प्रोविजन म्हणून काय दिलं आहे, if the said document does not contain all the specified particulars but contains the, हे 46 रूल जो आहे त्यातले सगळे कंटेंट नसतील तर महत्त्वाचे काय आहेत. एक पहिला, डिटेल्स ऑफ अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और सर्विसेस. 3, टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस ऑर बोथ, GSTN ऑफ सप्लायर आणि रिसिपियंट. आणि प्लेस ऑफ सप्लाय महत्त्वाचं आहे. जर राज्याबाहेर म्हणजे इंटरस्टेट सप्लाय झाला असेल राज्याबाहेर किंवा मग सेजमध्ये तर इनपुट टॅक्स क्रेडिट मे बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन. म्हणजे सर्व पर्टिक्युलर जरी इनवॉइसमध्ये नसतील तरी हे महत्त्वाचे कंटेंट जर इनवॉइसमध्ये असतील तर ITC अवेल केला जाऊ शकतो. एवढं. आता सबरूल 3 बघा 36चा, नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ एनी टॅक्स दॅट हॅज बीन पेड इन पर्सन्स ऑफ एनी order where any demand has been confirmed on account of any fraud, willful misstatement or suppression of fact.
टॅक्सचं पेमेंट केलं बाय अ रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ एनी टॅक्स दॅट हॅज बीन पेड. त्यांनी पेड केला टॅक्स. का पेड केला? कारण की काही ऑर्डर आहे, त्याला डिमांड ऑर्डर आहे, कन्फर्म झाली आहे की फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट और सप्रेशन ऑफ टॅक्स. तर या कारणासाठी जर का कुठला टॅक्स पे केला असेल तर त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही. नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल. तो इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल करू शकत नाही जर त्यांनी इनपुट टॅक्स कशासाठी पे केला आहे की काहीतरी फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट किंवा सप्रेशन ऑफ टॅक्स. फ्रॉड केसमध्ये काही इनपुट टॅक्स पे केला असेल. आता समजा तुम्ही इनवॉइस घेतला पण गुड्स घेतलेच नाही, त्याचा ITC, आणि म्हणून मग त्याच्यावरती केस लागली, फ्रॉड केस, त्याकडनं डिमांड रेज करून टॅक्स त्यांनी पे केला. असा कुठल्याही प्रकारे जर का इनपुट टॅक्स पे झाला असेल, डिमांड ऑर्डर आलेली आहे, फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट किंवा सप्रेशन ऑफ फॅक्ट, तर त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही. हेडिंगच दिले आहे, नो ITC ऑफ टॅक्स पेड टुवर्ड डिमांड इन्व्हॉल्विंग फ्रॉड. आता याच्यामध्ये जो सबरूल 4 आहे, हा सबरूल 4 त्यांनी दिला होता, पण या सबरूल 4ला अगोदर हा जो सेक्शन अमेंड करून घेतला इकडे, हा अगोदर हा सेक्शन नव्हता. हा सबसेक्शन जो आहे इकडे मी बघताय आता AA. द डिटेल्स ऑफ द इनवॉइस और डेबिट नोट रेफर्ड टू इन क्लॉज A. इनवॉइस किंवा डेबिट नोट रेफर टू इन क्लॉज A. आपण डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट जी बोललो ना इकडे, हे जे आहे क्लॉज A मध्ये, हे डॉक्युमेंट GSTR टू बी दिसतात ना तसे सप्लायरने जर अपलोड केले तर. द डिटेल्स ऑफ द इनवॉइस और डेबिट नोट रेफर्ड टू इन क्लॉज A हॅज बीन फर्निश्ड बाय द सप्लायर इन द स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाय. म्हणजे सेक्शन 37 प्रमाणे सेक्शन जर बघितलं तर GSTR 1 किंवा मग IFF मध्ये इनवॉइस अपलोड केले. And such details have been communicated to the recipient of such invoice or debit note in the manner specified under section 37. GSTR 1 कसा भरायचा? B2B सप्लाय वेगळा दाखवा, B2C वेगळा दाखवा, लार्ज इनवॉइस, स्मॉल इनवॉइस, नील रेटेड सप्लाय, हे सगळे जे वेगवेगळे कॉलम दिले आहेत ना, हे दिलेत कशा प्रकारे मॅनर जो आहे तो सेक्शन 37 प्रमाणे GSTR 1 कसा भरायचा तो जर भरलाय, द डिटेल्स ऑफ द इनवॉइस और डेबिट नोट रेफर्ड टू इन क्लॉज A has been furnished by the supplier in the statement. डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत, माझ्याकडे डॉक्युमेंट प्रूफ आहे, मी ITC घेऊ शकतो का? तिथे म्हटलं घेऊ शकतो. दुसरी कंडिशन बघा, दुसरी कंडिशन काय म्हणते की Subrule 4, no input tax credit shall be availed by registered person in respect of invoice or debit note, the details of which are required to be furnished under section 37(1) unless ITC मिळणार नाही, unless the details of such invoice or debit note have been furnished by the supplier in the statement of outward supplies in form GSTR 1 using the invoice furnishing facility IFF, and the details of such invoice or debit notes have been communicated to the registered person in form GSTR to be under Rule 60 Subrule 7. आता हा 36(4) जेव्हा बनवला होता त्यावेळेस काही टॅक्सपेयरच्या कन्सल्टंटचं म्हणणं असं होतं की हा जो रूल आहे हा रूल बनवला जाऊ शकत नाही, कारण की रूल हा सेक्शनला ओव्हरराईड करू शकत नाही. सेक्शनमध्ये पॉवर असेल तर तुम्ही रूल बनवू शकता. म्हणजे एखादी तरतूद आहे ती अंमलात आणण्याकरता, इम्प्लिमेंट करण्याकरता रूल बनवला जातो. तरतूदच नाहीये, तुम्ही रूल कसा बनवू शकता?
अशी चर्चा टॅक्सपेअरमध्ये किंवा त्यांच्या कन्व्हेन्शनमध्ये झाल्यामुळे मग गव्हर्नमेंटला गरज पडली की आपण इथे हा एक सबसेक्शन तिथे अमेंड करून घेऊ. त्यामुळे 16 सेक्शनमध्ये सबसेक्शन आपण बघतोय आता 16. एक बघितलं आपण कोणाला मेल ITC. 2 मध्ये डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट आहे आणि ते डॉक्युमेंट GSTR 1 किंवा IFF मध्ये फर्निश केलेलं आहे ते कम्युनिकेट झालं पाहिजे तरच त्याचा ITC मिळेल. आता GSTR 2 अगोदर होता, मग हा आता 2B दिला. याच्या पूर्वीच्या केसेस ज्या आहेत, पूर्वीच्या वर्षामधल्या केसेस ज्या आहेत, त्यामध्ये काय व्हायचं की ITC सप्लायर इनवॉइस बनवायचा आणि रिसिपेंट ITC क्लेम करायचा. आणि पहिले कंडिशन काय होत्या की बघा डॉक्युमेंट पाहिजे, मी गुड्स रिसिव्ह केलेले पाहिजे, सप्लायरनी टॅक्स पेड केला असेल तर मी GSTR 3 मध्ये त्याचा ITC घेऊ शकतो. बघा मी काय म्हणतो की एक माझ्याकडे इनवॉइस आहे, मी गुड्स रिसिव्ह केलेले असले पाहिजे आणि सप्लायरनी त्या टॅक्सचं पेमेंट GSTR 3B केलेलं असलं पाहिजे. त्याने 3B फाईल केला आहे तर माझ्या 3B मध्ये मी ITC क्लेम करू शकतो. GSTR 2B बघा हे कुठेही इथे लिहिलेलं नव्हतं. तुम्ही GSTR 2A बघा, अगोदर 2B ऐवजी 2A आला तर 2A बघा आणि मग ITC घ्या. हेही कुठे दिलेलं नाही. आता तुम्ही 2A च्या ऐवजी 2B आणला तर तुम्ही ते लिहिताय तर सेक्शन कुठे दिसतं. म्हणून तो सेक्शन आला की सेक्शननी पॉवर दिली की मॅनर स्पेसिफाईड अंडर सेक्शन 37 GSTR 1 फाईल होतो. द डिटेल्स हॅज बीन फर्निश बाय द सप्लायर. हे इथे घेतलं, सप्लायरने ते फर्निश केलेले असले पाहिजे हे तिकडे दिलं आणि मग खाली रूलमध्ये दिलं की ते कम्युनिकेट झालेत का 2B मध्ये हे बघा. जर 2B कम्युनिकेट होत नाहीये तर ITC घेऊ शकत नाही. म्हणजे अगोदर GSTR 2A मध्ये आलेले नव्हते म्हणून पण लोकांनी ITC घेतला. त्याच्यावरती पण डिस्प्युटेड लिटिगेशन मॅटर आहेत. त्यामुळे शब्दाला महत्त्व आहे. जरी रूलमध्ये मांडलं आहे पण सेक्शन नाही आहे तर त्यासाठी पण मग लिटिगेशन मॅटर होतं. इनवॉइस आहे 2B मध्ये दाखवला गेला आहे. ह्या 2 तुम्हाला कंडिशन कळल्या. तिसरी कंडिशन बघा आता, ही हॅज रिसिव्ड द गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. ते गुड्स सर्व्हिसेस रिसिव्ह केलेले असले पाहिजे. आता जर का गुड्स मला इन्स्टॉलमेंटमध्ये किंवा लॉटमध्ये आले तर आहे ना प्रश्न. हा एक हां ते पण कुठे लिहिलं तुम्ही बघा, मग स्टेप बाय स्टेप बघा, लक्षात घ्या. आता इथे एक्सप्लेनेशनचा गरज का पडली एक्सप्लेनेशनची ते सांगतो तुम्हाला इकडे. आता गुड्स माझ्याकडनं तुम्ही मागवले, मी तुमचा सप्लायर आहे, पण माझ्याकरता समजा मी या मॅडमने सांगितलं की मला गुड्स पाहिजेत पण तुम्ही मला नका देऊ, माझे रिसिपेंट जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही गुड डायरेक्टली पाठवा. म्हणजे इथे गुड्स मी रिसिव्ह केले नाही ना. आता जर असे 3 जॉग्राफिकली डिस्टन्स जे आहे, मी माझ्याकडे गुड्स आणून मग मला पुढे पोहोचवायचे आहेत तर अंतर जास्त होतं ना. त्यावेळेस मी माझ्याकडे गुड्स न गेले तर सप्लायरलाच माझ्या बोललो की डायरेक्टली माझ्या रिसिपेंटला गुड्स पाठव, तर ते सोयीस्कर पडतं. त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन नॅचरल आहे. एक्सप्लेनेशन काय म्हणतं, फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज इट शॅल बी डीम दॅट, मानलं जाईल द रजिस्टर्ड पर्सन हॅज रिसिव्ड द गुड्स ऑर ॲज द केस मे बी सर्व्हिसेस. म्हणजे इथे जर का अशा प्रकारे बिलिंग माझ्या नावाने करा आणि डिलिव्हर गुड्स वेगळ्या ठिकाणी करा, असं ट्रान्झॅक्शन जे आहे याच्यामध्ये असं मानलं जाईल की गुड्स मी रिसिव्ह केले. किंवा सर्व्हिसेस पण अशी आहे की मला एखादं कॉन्ट्रॅक्ट माहिती सर्व्हिसचा आणि मी ते सब कॉन्ट्रॅक्ट करून तिकडे जाऊन सर्व्हिस दे, तर ती सर्व्हिस मी घेतली असं मानलं जाईल. where the services are provided by the supplier to any person on the direction of
अँड ऑन अकाउंट ऑफ सच रजिस्टर. डायरेक्शन मी दिलं की तिकडे सर्व्हिस द्या. सर्व्हिस मी घेतली, पेमेंट तुम्हाला मी करणार आहे, तुमचा रिसिपेंट मी आहे, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या वतीने सर्व्हिस दुसऱ्या कोणाला तरी द्या. डायरेक्शन दिलं ना मी तुम्हाला, मग सर्व्हिस मी रिसिव्ह केली असं मानलं जाईल. डीम म्हटलं इकडे मानलं जाईल. सेम गुड्स पण तसंच आहे. गुड्स मला नका पाठवू, तिथे पाठवा. बिल माझ्याकडनं घ्या, बिल मला द्या, पैसे माझ्याकडनं घ्या. आता बिल माझ्या नावाने पेमेंट मी केलं, ITC माझा व्हायला पाहिजे ना. पण कंडिशन काय म्हणते, गुड्स रिसिव्ह केले पाहिजे. मग अशा ट्रान्झॅक्शनमध्ये ॲक्च्युअलमध्ये गुड्स रिसिव्ह होणार नाही, तर मानलं जाईल की डीम टू बी रिसिव्ह. ही झाली तिसरी कंडिशन. ओके, आता पुढे बघा, इथे पण हे BA आता अमेंड करून टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याची गरज अजून काय झालंय, याचं जे इफेक्ट आहे याचा, हा अजून होत नाहीये ट्रान्झॅक्शनवरती. कारण की इथे सगळीकडे काय आहे, प्रिस्क्राईब 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 प्रिस्क्राईब, हे अजून रूल बनवलेला नाही. ते बनवला जाईल त्यावेळेस त्याचा प्रभाव फार मोठा असणार आहे. सेक्शन 38 जो आहे, जो पहिले GSTR 2 साठी बनवला होता, आणि GSTR 2 आता आपण आणणारच नाही आहोत, आणू शकत नाही आहोत, असं ज्यावेळेस गव्हर्नमेंटला कळलं, लॉ मेकरला कळलं, त्यावेळेस त्यांनी जुनी तरतूद जी होती सेक्शन 33 ती डिलीट केली आणि तो चेंज केला, आणि नव्या रूपात सेक्शन 38 जो आहे तो आलेला आहे. ITC मस्ट नॉट रिस्ट्रिक्टेड, म्हणजे सेक्शन 38 जर ITC रिस्ट्रिक्ट करत नसेल तरच तो मिळेल. म्हणजे वरती बघितलं आपण की गुड्स मी बिझनेस करता घेतलेले आहेत, माझ्याकडे इनवॉइस आहे, प्रॉपर डॉक्युमेंट आहे, तुम्ही ते आलेले आहेत, पण सेक्शन 38 रिस्ट्रिक्ट केले नसेल तर ITC मिळेल. ITC must not be restricted. The details of input tax credit in respect of the said supply communicated to such registered person under section 38 has not been restricted. त्याला जे कम्युनिकेट केलेले आहेत मध्ये जे आलेले आहेत सगळं ओके, सगळ्या कंडिशन्स फुलफिल होत आहेत. पण जर इथे बघा की सेक्शन 38 रिस्ट्रिक्ट तर करत नाही. आता एखादा व्यक्ती नवीन GST नंबर काढतो, उद्देशच हा आहे की ITCचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा किंवा GSTचा फ्रॉड करायचा, आणि मग 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष ॲक्टिव्हिटी करतो, आणि नंतर मग त्या माणसाचं जे अस्तित्व आहे हे तो मिटवून टाकतो. म्हणजे एखाद्याने नवीन नंबर घेतला तर तो जेन्युन आहे का फ्रॉड आहे हे कसं कळणार? जरी इन्स्पेक्शन करून नंबर दिला असेल त्याचा, ॲड्रेस तुम्ही बघाल, फिजिकल व्हेरिफिकेशन कराल सगळं, तरी पण जर फ्रॉड होत राहिले तर आता हा जो सेक्शन आहे की बाय एनी रजिस्टर्ड पर्सन विदिन सच पिरियड ऑफ टेकिंग रजिस्ट्रेशन ॲज मे बी प्रिस्क्राईब, रूल असा बनवला जाऊ शकतो की एखाद्या व्यक्तीने जर GST नंबर घेतलेला आहे तर अप टू 6 मंथ, अप टू 1 इयर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट हे ब्लॉक केलं जातं. म्हणजे एक ठराविक कुठली इंडस्ट्री असेल तिथे फ्रॉड जास्त असतील तर गव्हर्नमेंट मग त्या इंडस्ट्रीमधल्या सप्लायरला अप टू 6 मंथ, पहिले समजा 3 मंथ्स, मग 6 मंथ, गरज वाढेल तसं की यांचा ITC मिळणार नाही अशा प्रकारे नियम बनवू शकतो, किंवा नियम बनवू इच्छितो म्हणून हा सेक्शन बनवला आहे. म्हणजे माझ्या TUB मध्ये ते प्रोग्रामिंग करूनच येईल की हा ITC तुम्हाला 3 महिने घेता येणार नाही, 3 महिन्यानंतर तुम्ही हा ITC घ्या, कारण की ह्यांनी नवीन नंबर घेतलेला आहे, ह्या नियमाप्रमाणे तुम्हाला ITC मिळणार नाही, 3 महिन्यानंतर ITC अवेल करा. The details of input tax credit in respect of the said supply communicated to such registered person under section 38 has not been restricted. नियंत्रण आणायला पाहिजे ना फ्रॉड जो ITC घेतला त्याच्यावरती, मग त्यांनी हा 38 त्याकरता बनवला आहे की कशा प्रकारे त्याला रोखता येईल अशा सप्लायरला. ते 3 महिने, 6 महिने गरज वाटेल तसा तो पिरियड वाढवला जाईल.
मे बी पहिले एक महिना ठेवतील, मग 3 महिने करतील, मग 6 महिने करतील, काही होऊ शकतं असं. आता तरी प्रिस्क्राईबचा उपयोग केलेला नाही आहे, रूल बनलेला नाही आहे, त्यामुळे ह्याचा काही इफेक्टच नाही आहे. नवीन नंबर कोणीही काढला आहे त्याचा ITC सरसकट घेता येतोय आता, पण पुढे तो रोखला जाऊ शकतो. बाय एनी RP who has defaulted in payment of tax and where such default has been continued for such period as we prescribe. तुम्ही 6 महिने त्यांनी जर का टॅक्स पे नाही केला तर त्याचा नंबर सस्पेंड करता ना, म्हणजे 6 महिने तो काही करायला मोकळा ना. आता गव्हर्नमेंटने काय केलं की GSR 1 भरला तरी बी नाही भरला तर पुढचा GSR 1 भरता येणार नाही. पहिली तर 6 महिने GSR 1 भरत होते. आता GSR 1 भरला ज्यामध्ये समजा 1 करोडचा ITC पास ऑन केला आणि लायबिलिटी पे करताना जर का कमी अमाऊंट पे केली तरी बी याच्या होतच आहे. मग त्याच्यावरती पण त्यांनी उपाय काढलेला आहे. त्याच्यावरती पण आता बघा, हा आपण महत्त्वाच्या टप्प्यावरती आलेलो आहे. आता तुम्हाला पेमेंट ऑफ टॅक्समध्ये मग याच्यावरती काय कारवाई करता येईल हे सगळे आता अनुभव गव्हर्नमेंटने घेऊन त्याच्यावरती उपाययोजना केलेल्या आहेत. ही लायबिलिटी GSR 1 ला वेगळी दाखवली तरी बी वेगळी भरली, ITC 2B ती वेगळा आला तरी बी जास्त क्लेम केला, तर या सगळ्या घटनांमध्ये इमिजिएटली ॲक्शन घेतली जाईल. त्याला लगेच नोटीस जाईल, त्याला लगेच कारण विचारलं जाईल आणि जर त्यांनी कारण दिलं नाही तर त्याला पुढचा रिटर्न भरता येणार नाही, इथपर्यंत तयारी केलेली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर का वेळच्या वेळीच निपटवल्या तर नंतर वसुली डिपार्टमेंटची गरजच पडणार नाही, ऑटोमॅटिक वसुली. तुम्हाला इथेच कळतंय ना, हा सूर्य आज जयंत तिथेच बघा काय चाललंय. चूक जिकडेच वाटेल तिकडे चूक होते, लगेच एक्सप्लेनेशन द्या. म्हणजे GSR 9 भरणार 31 डिसेंबरला, मग पुढे 3 वर्ष त्याचं काय डिफॉल्ट कुठे केलाय काय केलं शोधत राहा, याची गरज पडू नये किंवा कमी पडावी. एक लायबिलिटी किंवा दुसरा ITC या दोन विषय आहेत ना. आणि तुम्हाला मी जे बोललो की जिकडे दाखवलं जातो की ITC आम्ही बिझनेस करता घेतला, इन्व्हॉइस घेतला जातो बिझनेससाठी, तिकडे डाऊट येईल, मग वसुली डिपार्टमेंटला तेच काम राहील किंवा इथे डाऊट वाटतं हे जाऊन इन्फेक्शन करा. बाकीची कामं कमी होतील ना, मग ही कामं वाढतील. आता तेवढ्या बारकाईने काम करण्या एवढी गव्हर्नमेंटकडे मॅन पॉवर पण नाही आहे. आणि आता सगळे मोठे फ्रॉड जे आहेत ते पहिले बघणं गरजेचं आहे, मग नंतर छोट्या गोष्टीकडे बघतील. मग किती पिरियडपर्यंत त्याने डिफॉल्ट केला आहे, सपोज 2 महिने 3 महिने, मग त्याचा ITC रिसिपेंटला घेऊ द्यायचा नाही. सस्पेंड वगैरे करणं गरज नाही पडली पाहिजे. त्याचा ITC जर का त्याला ITC घेऊ दिला नाही तर रिसिपेंट बोलेल तुमच्याकडनं माल घेणं उपयोग काय, तुम्ही टॅक्स भरत नाही, आम्हाला ITC मिळत नाही, असंही मिळत नाही, असं आहे ना. मग डिफॉल्ट आहे बाय एनी RP हू हॅज डिफॉल्टेड इन पेमेंट ऑफ टॅक्स. पेमेंट ऑफ टॅक्स म्हणजे 3B नाही भरला, पण आता त्याने कसं केलं 3B रिस्ट्रिक्ट केला की तुम्ही जर का GSR 1 भरला 3B भरला तरच नेक्स्ट GSR 1 भरता येईल. By any RP, the output tax payable by whom, in accordance with the statement of outward supplies, GSR 1 furnished by him under the said subsection during such period. आज ह्याचं कसं आहे, त्यांनी GSR 1 भरा 3B भरा मग GSR 1 भरता येईल. हे सगळं केल्यामुळे ह्याची फारशी आता गरज आता लागत नाही आहे, पण ते केलं आहे तर आता आपल्याला शिकावं ते लागेलच, ते लक्षात घ्यावं ते लागेलच. असं आहे, उपयोग आता नाही आहे तरी पण ते मला आहे त्याचा इफेक्ट उपयोग कशाकरता करायचा होता म्हणून त्यांनी काढलं. पण त्यांना पहिले उपाययोजना ही करायची वाटली की तुम्ही GSR 1 भरल्यावर 3B भरल्यानंतरच नेक्स्ट GSR 1 भरायला अलाउ करा, हे करता येईल. त्यामुळे ते त्यांनी पहिले केलं आणि ते बरंचसं इफेक्टिव्ह झालेलं आहे. अदरवाईज काय होतं इकडे की एनी RP द आउटपुट टॅक्स पेएबल बाय whom in accordance with the statement of outward supplies may GSR 1 furnished by him under the said subsection during the such period as may be prescribed exceed the output tax paid by him during the said period by such limit. पे किती केला, पेमेंट किती केला, तरी तेही बघा. पेमेंट ठराविक लिमिटच्या पेक्षा. आता केव्हा असं होतं की मी GSR 1 भरतोय आणि त्यात मी एक क्रेडिट नोट टाकलीच नाही,
आणि 3B मी क्रेडिट नोट टाकली, तर GSR 1 मध्ये माझी लायबिलिटी वेगळी येते आणि 3B वेगळी येते. म्हणजे समजा इथे माझ्याकडे 100 रुपये लायबिलिटी GSR 1 मध्ये आहे, तर मी 3B 90च भरीन. 10 रुपयाची माझी क्रेडिट नोट टाकायची राहिली होती GSR 1 मध्ये. पण हे लिमिट आहे ना, हे लिमिट आहे ना. मी GSR 1 ला 100 दाखवलं आणि 3B 10 भरतोय, असं तर होणार नाही ना. मग ते लिमिट ठरवतील की एक प्रिस्क्राइब लिमिट आहे, सच लिमिट त्यापेक्षा कमी लायबिलिटी भरली गेली GSR 3B मध्ये, तर त्याचे सगळे इनवॉइस रिसिपियंटच्या एंडला त्याचा ITC घेता येणार नाही म्हणून दाखवते. जर टू बी तसं दाखवलं तरच मग ते कळणार, अदरवाईज नाही का. हा येत नाही, पण 3B मध्ये कमी अमाऊंट पे केली जाऊ शकते ना. मग किती अमाऊंट कमी पे केली तर त्याचा ITC रिसिपियंटला घेता येणार नाही, हा यातनं नियम बनवला जाऊ शकतो. माझ्याकडनं असं होतं बऱ्याच वेळा की सप्लायर क्रेडिट नोट रेकॉर्ड करायला विसरतो. मी GSR 1 फाईल करतो, माझ्याकडे जेव्हा 3Bचं काम येतं तेव्हा डेटा परत मी मागवतो, डेटा परत पाठवतो. मग त्यात मला असं कळतं अरे ह्या क्रेडिट नोट टाकली जी अगोदर टाकली नव्हती, GSR 1 मध्ये आपण दाखवली नव्हती, किंवा कधी कधी चुकीचं लेजर घेतलं जातं, त्यामुळे ती क्रेडिट नोट GSR 1 मध्ये अपलोड होत नाही. म्हणजे काय, 2 लेजर आहेत. एक जो रेट असतो तो जास्त लावला गेला सप्लायरला, रेट कमी केला, त्या कॉम्पिटिशनमध्ये रेट कमी असेल असतात आपण टाकत, किंवा त्यांनी क्वांटिटी जास्त लावल्यावर रेट कमी केला. मग तिथे रेट कमी करायचा एक लेजर आहे सेलचं, एक परचेसचं. ते केव्हा क्या माझा सप्लायर आहे तो रेट काय करतो, जास्त लावतो, मग त्याचं मला तो क्रेडिट नोट पाठवतो. मग मी ती डेबिट नोट मारतो परचेसच्या अनुषंगाने, तेव्हा तिकडे शॉर्ट एक लेजर आहे की अमाऊंट काही रिड्यूस केली, तर ते परचेसचं लेजर सेलला वापरतात, सेलचं परचेसला वापरतात. मग GSR 1 मध्ये परचेसचं लेजर वापरल्यामुळे काय झालं, ती क्रेडिट नोट जात नाही. मग 3Bचं काम बघताना जास्त क्रेडिटमध्ये बघितलं जातं, तेव्हा कळतं अरे क्रेडिट नोट यांनी लेजर परचेसचं घेतल्यामुळे ती गेली नाही. मग ह्या केसमध्ये किती अमाऊंट असेल ती, 2%, 3%, मॅक्झिमम 10% टोटल टॅक्सचे. 50% तर होणार नाही, 10% पण पूर झाला. एखादा इनवॉइसमध्ये असं होऊ शकतं, तर ती अमाऊंट 2-3% असू शकते टोटल टॅक्सच्या. कळलं एवढं. बाय एनी RP who during such period as may be prescribed has availed credit of input tax of an amount that exceeds the credit that can be availed by him in accordance with clause A by such limit as may be prescribed. आता हे पण कसं केलं बघा, आता ITC जर का अवेल केला एक्स्ट्रा, तर काय कारण आहे त्याचं, की समजा मी अगोदर गुड्स रिसिव्ह नव्हते केले म्हणून मी अगोदर ITC रिव्हर्स केला, गुड्स इन्स्टॉलमेंटने आले, मी तुम्हाला 3B मध्ये डिटेलमध्ये सांगितलं होतं की एक चौथ्या लेजर आले. आता चौथ्या लेजर्समध्ये काय होतं,
ही जी अमाऊंट दिसेल मला इकडे, ही अमाऊंट का आली इकडे? अगोदर ITC रिव्हर्स केलं, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट रिव्हर्सल अँड रिक्लेम स्टेटमेंट. किती एवढा, म्हणजे ज्यावेळेस क्रेडिट फाईल करत होतो तेव्हा ही अमाऊंट जी आहे ही त्यावेळेस इलिजिबल नव्हती. पुढच्या काळात ती इलिजिबल होणार आहे. म्हणजे मी गुड्स रिसिव्ह नाही केले, इन्व्हॉइस आलाय, टू बीत आलाय, तर मी तेवढे म्हणून रिव्हर्स करेन. मग पुढच्या पिरियडमध्ये ऑल अदर ITCमध्ये एवढे म्हणून वाढवीन ना मी. मग इथे जर अमाऊंट दिसते समोर तिकडे, तर ह्याच्याहून जास्त जर का मी क्लेम करायला गेलो तर प्रॉब्लेम आहे ना. एवढी तर मी क्लेम करू शकतो, माझा हाक बनतो एवढं क्लेम करायचा. हे लेजर त्याकरता बनवलं गेलं. त्यामुळे मग याचा पण जो इफेक्ट आहे की ITC किती अवेल केला आहे, ITC किती अवेल केला आहे. तुमच्याकडे हे जे इन्व्हॉइसची व्हॅल्यू आहे एवढे आहेत, त्याहून किती जास्त क्लेम करू शकतो. आता जर का मी अगोदर रिव्हर्स केला आहे तेवढा तर मी क्लेम करू शकतो ना. मग तो रिस्ट्रिक्ट करण्याची गरज केव्हा येईल की मी लिमिटच्या वरती जर का क्लेम केला तर. त्यामुळे ते लिमिट निश्चित होण्याकरता उपयोग होणार आहे या फीचरचा, की अगोदर रिव्हर्स केलेलं आहे. चौथं लेजर ते मेंटेन करतो. By any RP who has defaulted in discharge his liability in accordance with the provision of subsection 14 and 12 subject to such condition and restrictions as may be prescribed. आता एखादा रजिस्टर्ड पर्सन आहे त्यांनी 14 and 12 ची प्रोव्हिजन नाही फॉलो केली. रूल नको आहे मला, सेक्शन पाहिजे. त्यात काय केलंय त्यांनी, ह्यातनं काय केलं परत पुढे म्हटलं प्रिस्क्राईब ना, त्यातनं आणि एक रूल बनवला आणि त्या असं दिलं की काही जे टॅक्सपेअर आहेत त्यांना 1% अमाऊंट ही कॅशमध्ये पे करावीच लागेल. त्यांच्याकडे जरी क्रेडिट लेयरला पुरेशी अमाऊंट असेल तरी त्यांना 1% अमाऊंट ही कॅशने पे करावीच लागेल. जर त्याने त्याचं उल्लंघन केलं असेल बाय एनी RP हू हॅज डिफॉल्टेड, तर त्यांचा ITC मग घेता येणार. आणि आणखीन काय, बाय सच अदर क्लास ऑफ पर्सन्स ॲज मे बी रिस्क. हे तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड कळण्याकरता या सेक्शनचा उपयोग झाला. या सेक्शनचा काही उपयोग नाही आहे आत्ता, पण तुम्हाला कशा कशा प्रकारे डिफॉल्ट होऊ शकतात हे डिस्कशन आपलं ह्या चर्चेच्यावरनं आलं. हे कुठनं आलं आता, हे BA मधनं आलं. बी नंतर BA. पुढे आता C आहे, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 41 अवेलमेंट ऑफ ITC. आता जो हा सेक्शन आहे 41 यात हे दिलं आहे, टॅक्स चार्ज इज ॲक्च्युअली पेड टू गव्हर्नमेंट. द टॅक्स चार्ज इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय हॅज बीन ॲक्च्युअली पेड टू द गव्हर्नमेंट आयदर इन कॅश or through utilization of input tax credit admissible in respect of said supply, and he has furnished the return under section 39. आता ह्या आणखीन पुढच्या कंडिशन झाल्या की जर 38 रिस्ट्रिक्ट करत नाही, टू बीट आलाय, माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत, मी बिझनेस करता ते गुड सर्व्हिसेस घेतलेले आहेत, तर सेक्शन 41 प्रमाणे इकडे अवेलमेंट ऑफ टॅक्स सप्लायरने तो टॅक्स पे केलेला असला पाहिजे, आयदर ITC किंवा कॅशने. आणि
GSTR3B मध्ये रिसिपिएंट जो आहे, रिसिपिएंटनी जर रिटर्नमध्ये रिटर्न केला असेल तरच त्याला ITC मिळेल. रिटर्न त्याला करणं गरजेचं आहे रेसिपिएंट. आता मला बॅकग्राऊंड जेवढा होतं तेवढं सांगायला तुम्हाला 15 मिनटं लागली आणि त्याची पुढची 50 मिनटं आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता 1 तास 5 मिनटं होत आहे. थांबूया इथे आपण ब्रेक घेऊ. थोडं लक्षात घ्या काय महत्व आहे याचं. तुम्हाला ह्याचं महत्व कळलं, पुढचं मग सोपं आहे. आता तुमचं एक पाया बनलेला आहे एवढा वेळ दिल्यामुळे, आता पुढे फार वेळ लागणार नाही.